नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, वार सांगते शनिवार. शनिवारी संध्याकाळी मी चॉकलेटचा केक बनवत आहे. शनिवारी संध्याकाळी मी स्वयंपाक वगैरे आज काहीच केलेलं नाही, फक्त केक बनवलेला होता. सकाळचा खूप सारा स्वयंपाक, भात वगैरे मग होता आणि भात मी मग परत फोडणी घातलेला होता. तर इकडे आता मी चॉकलेटचा केक का बनवते सांगते ताईंनो. श्रेया गेले 1 महिना झालं माझ्याकडे आहे आणि तिला खायचा होता चॉकलेटचा केक. तिला माहिती आहे मी चॉकलेटचा केक बनवते आणि बघा माझ्या कामातून चॉकलेटचा केकच बनवायला वेळ नाही भेटलेला. तर रविवारी सकाळी म्हणजेच पहाटेच मुली जाणार आहेत गावाला. श्रेया पण म्हणजे समीक्षा ही जाणार आहे. समीक्षा मात्र रिटर्न सोमवारी येणार आहे. श्रेया आता जाणार आहे गावाला, तर म्हटलं तर म्हणजे केक बनवायला घेतलेला शनिवारी संध्याकाळीच. म्हटलं केक बनवते, पोटभर खावा. तर चला आता इकडे त्याची केकची रेसिपी जी आहे ती तुमच्याशी शेअर करते ताईंनो. ज्या भांड्यात मी केक करणार आहे त्या भांड्याला मी तेल लावलेलं आहे, पेपर टाकलेला आहे आणि पीठही देखील टाकून म्हणजे तयार ठेवलेलं आहे. इकडे एका भांड्यामध्ये मी काय केलेलं आहे, अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. एका वाटीचं किंवा एका कपाचं प्रमाण घेता येईल. मी एक अशी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. अर्धी वाटी तेल टाकले की त्यानंतर 2 वाटी मी साखर टाकलेली आहे आणि 2 वाटीच दूध टाकलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा चॉकलेट इसेन्स टाकलेला आहे. तर ताईंनो, या पद्धतीनं चॉकलेटचा केक तुम्ही करून बघा. खरंच खूप छान मस्त लागतो आणि रेसिपी एकदम साधी सोपी आहे. त्यामध्ये अंड वापरलेलं नाही किंवा दही टाकलेलं नाही, त्यामुळे ना केक खायला एकदम टेस्टी आणि मस्त लागतो. तर आता इथे बघा चॉकलेट इसेन्स मी टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर हे जे काही मिश्रण आहे ना, तेल, दूध, साखर आणि चॉकलेट इसेन्स म्हणजे जी काही साखर आपण टाकलेली आहे ना, ते पूर्णपणे त्याला आपल्याला विरघळून घ्यायचे आहे. झटपट रेसिपी आहे, फारसा काही वेळ लागत नाही. साखर तुम्ही मिक्सरला बारीक दळून टाकू शकता, पण प्रमाण काय होईल मग कमी जास्त होईल. त्यामुळे मी सांगितलेलं जे प्रमाण आहे ना किंवा जे आपण साखर टाकलेली आहे 2 वाटी, तर तीच साखर टाका म्हणजे तुमचं प्रमाण एकदम मस्त होईल. तर त्यानंतर ही साखर आहे ना पूर्णपणे दुधामध्ये ना विरघळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये साखरेचा अजिबात एकही कण राहता कामा नये. साखर पूर्णपणे विरघळून घेतली आणि त्यानंतर इथे बघा चाळण ठेवलेली आहे आपली चाळायची आणि त्याच्यावरती ना मैदा टाकलेला आहे. मैदा किती टाकलेला आहे तुम्ही बघू शकता इथे. 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कोको पावडर घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण इनोचा वापर करणार नाही. जे काही घरामध्ये साहित्य आहे त्यामध्येच मी हे केक बनवलेला होता. तर बेकिंग पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि त्यानंतर आपला खाण्याचा जो सोडा आहे ना, अगदी थोडासा किंचितसा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता चमच्यावरती मी किती टाकलेला आहे. तर अगदी चमच्याचा चौथाई समजतात, चमच्याच्या अगदी टोकावरती तर तेवढा असा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. बस आता हे सगळं जे काही पिठं मी चाळणीमध्ये घेतलेले आहेत ते सगळं चाळून घ्यायचं आहे. मैदा, कोको पावडर आणि जे काही सोडा वगैरे बेकिंग पावडर टाकलेलं आहे तर ते सगळं असं एकसारखं चाळून घ्यायचं आणि हे सगळं बॅटर आता काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना एका दिशेने एका डायरेक्शनने फिरवून घ्यायचं. त्याच्यामध्ये एअर वगैरे तयार होता कामा नये. तर एका दिशेने जर पटकन असं फेटून पण होतं ताईंनो, तुम्हाला म्हणजे एक टिप्स सांगता ताईंनो, म्हणजे असं उलट-सुलट फिरवत गेला तर त्याच्यामध्ये मग पिठाच्या गुठळ्या वगैरे तयार होतात. तर एकाच डायरेक्शनने मी सगळं असं हे बघा मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. केकसाठीचं हे बॅटर आपलं चॉकलेटचं तयार झालेला आहे. बिना ओव्हनचा आपण केक बनवतोय तर त्यासाठी आपल्याला केक बेक करण्यासाठी ना एका बाजूला गॅसवरती मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये बारीक मीठ टाकून ठेवलेलं आहे आणि स्टँड देखील ठेवलेलं आहे. ते गरम करायचं आहे 10 ते 15 मिनिटं त्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. हे बॅटर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. जो आपण पेपर लावून डबा तयार करून ठेवलेला होता तर तो डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये सगळं बॅटर ओतलेलं आहे. बघू शकता मस्त झालेलं आहे आणि बॅटर तुम्ही बघू शकता डब्याचा अर्धा झालेला आहे. मला असं वाटलं डब्बा फक्त पूर्ण असा भरेल, पण जर भांडं तुम्ही ह्याच प्रमाणात जर केक बनवणार असाल तर भांडं मोठं असं घ्या. पातेलं किंवा एखादं त्याच्यापेक्षा मोठा असं स्टीलचा डबा, स्टीलचं पातेलं वगैरे घेऊ शकता. इकडे बघा अशा पद्धतीने हे मी केक बेक करण्यासाठी पातेलं तयार करून घेतलेलं होतं. 10 ते 15 मिनिटं गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे स्टँडवरती, झाकण ठेवलेलं आहे पॅक आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला बारीकच ठेवायची आहे. मीडियम वगैरे करू शकता आधेमध्ये, पण लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर ते करपू शकतं तळाला. बारीकच फ्लेमवर हे अर्धा तास आपण ठेवायचं आहे. मध्ये आधी याला चेक करायचं आहे. मी मध्ये आधी असं चेक करायला आले तर केक बघू शकता अगदी 10 मिनिटांनी मी बघितला होता तर अगदीच डब्बा भरून फुलून सांडायला आलेलं होतं आणि चेक केला तर तो मध्ये बाकी होता. तर त्यानंतर मी पुन्हा 10 ते 15-20 मिनिटं म्हणजे बेक करून घेतला आणि असं चमच्याने चेक केलं तर बघू शकता मस्त म्हणजे बेक झालेला आहे. चमच्याला तो चिटकत नाही आहे. ह्याच्यातून आता मी हा केक काढून घेते. मला असं वाटत होतं तो सांडतोय का काय आता, पण तरीसुद्धा ना ताईंनो या प्रमाणात जर केक बनवत असाल तर भांडं
मोठं घ्या आणि जर असा स्टीलचा कुकरचा डबा जर वापरणार असाल तर निम्म-निम्म म्हणजे 1-1 वाटीचं प्रमाण घ्या. मी जसं प्रमाण सांगितलं त्याच्या निम्म-निम्म प्रमाण घ्या. मी काय म्हटलं, आता स्वयंपाक वगैरे आपल्याला करायचा नाही, मुलं पोटभर खाणार आणि केक म्हणलं की केक करायच्या अगोदरपासूनच केक, केक, केक चाललं होतं. ते तयार मिश्रण जे केलेलं होतं ना, इतकं छान दिसत होतं आणि खायलासुद्धा ते खूप छान लागत होतं. तेव्हापासून ते खायला सुरुवात केलेली होती. तर असं केक मी थंड व्हायच्या अगोदरच काढायचा प्रयत्न केलेला आहे किंवा मी काढलेला आहे. चाकूने असं कडेने मी मोकळा करून घेतला, पण चाकू तळापर्यंत गेलेला नव्हता. त्यामुळे जेवढा चाकूने कडेपासून सुटला, तेवढाच तो केक निघालेला होता आणि बाकीचा केक बघू शकता हे अशा पद्धतीनं झालेलं आहे सगळं. कारण की थंडच केक झालेला नव्हता. केकमधून तुम्ही बघू शकता वाफासुद्धा गरम निघत आहेत. मुलांची इतकी घाई, गडबड आणि चॉकलेटचं म्हटलं की इतकं आवडतं, सगळ्यांनाच आवडतं आणि मलासुद्धा चॉकलेटचा केक खूप आवडतो आणि ही जी मी जे पद्धतीने केक बनवते ना, तो केक म्हणजे सगळ्यांनाच आवडतो. मी शेजारी वगैरे म्हणजे आमच्या ताईंना वगैरे मी दिला, तर त्यांनासुद्धा आवडलेला होता. त्याच्यामध्ये कसं अंडा वगैरे टाकलेलं नाही, इनो टाकलेला नाही, त्यामुळे केक खायला खूप छान मस्त लागतो. या केकच्या मिश्रणामध्ये ना तुम्ही कॅडबरी वगैरे चॉकलेटचे तुकडे वगैरे सुद्धा टाकू शकता. केक मात्र एकदम छान मस्त फुगलेला होता आणि चवीला तर भन्नाट लागत होता. अशा पद्धतीने आणि फक्त गरम होता ताईनं. मी सुद्धा खायची इतकी गडबड केली, की केक खूपच गरम होता. आधी पहिला खाऊन बघितलं, म्हटलं कसला झालाय, त्यासाठी मी खाऊन बघितलेला होता. तर असो, तर केक खाऊन सगळे झोपले आणि रविवारी सकाळी तुम्ही बघू शकताय 4:30लाच सगळेजण उठलेले होते. मुलींच्या अंघोळ्या 4:15 पर्यंत झालेल्या आहेत. तुम्ही टायमिंगसुद्धा बघू शकताय. तर 4:15 म्हणजे माझं घड्याळ थोडंसं पुढं आहे. तर इकडे बघा श्रेयाला म्हणजे हा ड्रेस मी घेतलेला आहे. जीन्स आणि टॉप घेतलेला आहे. टॉप तिच्या पसंतीचा आहे, जीन माझ्या पसंतीची आहे. मस्त तिला जीन्स टॉप घेतला. तिला म्हटलं होतं ट्रेडिशनल वगैरे ड्रेस घे, म्हणजे असं लग्नामध्ये वगैरे घालायला. तर ती म्हटली मग असे ट्रेडिशनल ड्रेस घेतले तर मला फक्त लग्नातच घालायला येईल आणि जीन पॅन्ट घेतला तर म्हणजे घरीसुद्धा घालता येईल किंवा शेजारी मामाच्या घरी वगैरे कुठं जायचं असलं तर घालता येतो. आणि असं तू जर घागरा वगैरे काय घेतला तर ते मला घालता नाही येणार, तसाच कपाटात पडून राहील. तिचंही ते बरोबर होतं. त्यामुळे मग मी तिला जीन्स टॉपच घेतला. तर असं समीक्षाचे पण असेच बघा मोठे-मोठे खूप सारे ड्रेस पडून राहिलेले आहेत. तर तसा विचार करून मग तिला जीन्स टॉपच घेतलेला आहे. दोघींच्या बॅग पॅक झालेल्या आहेत. खाऊ वगैरे भरलेला आहे. सकाळी आता 6 वाजता हे निघाले की 9-10 वाजेपर्यंत ते घरी 9लाच पोहोचतात. सकाळचे लवकर पोहोचतात. आमचा गावाकडचा प्रवास म्हणजे 3 ते 4 तासाचा आहे. लवकर गेलं तर लवकरच पोहोचतात. 3 तासात आरामशीर पोहोचतात. ते गेल्यानंतर जेवण वगैरे करतात. तर जाताना मी म्हणजे त्यांना दुकानचा खाऊ दिलेला, कॅडबरी आणि बिस्किट वगैरे आणि थोडेसे कुरकुरे वगैरे बालाजीचे असतात ते वेपर्स वगैरे दिलेले होते आणि थोडेफार पैसे पण दिले. म्हणजे असं नाही का मुलींना असतं 10-20 रुपये जरी दिले तरी त्यांच्या पर्समध्ये ठेवायला तरी छान वाटतं. इकडे श्रेया, ताई सगळे निघालेले आहेत. श्रेयाने जाता-जाता मोगऱ्याची फुलं तोडलेली. म्हटली गाडीमध्ये बस म्हणजे छान वास येईल, तर गाडीमध्ये ठेवायला मोगऱ्याची फुलं तोडलेली होती. तर निघालेले आहे. जसं मी म्हटलं ताईसोबत जाणार आहे श्रेया गावाला. तर ताई गावाला जाणार होत्या रविवारी, म्हणजे त्यांचं लग्न होतं गावाकडे. तर त्या लग्नासाठी जाणार होत्या. तर त्यांच्यासोबत तिला मी पाठवून दिलेलं आहे. म्हणजे ते आमच्याच गावात लग्न आहे, जिथं माझं माहेर आहे तिथं त्यांचा पण मामा आहेत. तर तिकडेच ते म्हणजे जाणार आहेत. तर म्हटलं जाऊ दे आता त्यांच्यासोबत जाईल, म्हणजे जाण्याची जी काही फेरी आहे ती वाचेल. तर समीक्षा पण जाणार आहे त्यांच्यासोबत, सोमवारी लगेच रिटर्न येणार आहे. तर चला झालं, आता ते गेले 6 नंतर मग मी म्हणजे सकाळी 6ला हे बाहेर पडले. त्यानंतर आपली जी काही झाडलोट असते ती आवरून घेतली, अंघोळ वगैरे केली आणि आपली देवपूजा जी असते रोजची नेहमीची ती केलेली आहे. आपलं सूर्यनारायणाला नमस्कार केला, जलार्पण केले आणि उंबरठ्याची पूजा देखील करून घेतली. तुळशीला पाणी घातलं. तुळशीपुढे पण एक छोटीशी रांगोळी काढली आणि उंबरठ्याला पण अशा पद्धतीनं देवपूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आज तुम्हाला स्वयंपाक वगैरे काही शेअर करणार नाही ताईंनो. का सांगते, आज सकाळी नॉनव्हेज केलेलं होतं. समीक्षा श्रेयाला नॉनव्हेज आवडत नाही, त्यामुळे ना ते आल्यापासून मी एकदाच मटण आणलेलं होतं घरामध्ये आणि त्यानंतर सात्विक दादाला आणलेलंच नव्हतं. म्हणजे त्याला आवडतं मटण, चिकन. तर मग म्हटलं आता आज त्या दोघी पण गेलेल्या आहेत, न खाणारे नाही आहेत आज आणि यांना 2 अंडे वगैरे म्हणजे पोळ्या करून दिल्या किंवा 2 अंड्याची भाजी करून दिली तर होऊन जातं. हे अंडे वगैरे खातात. तर मग आमच्या दोघांसाठी मी मटण आणलेलं होतं नॉनव्हेजचं. आज सकाळचं म्हणजे राडा जो होता तो झाला आणि त्यानंतर सगळं किचन ओटा जो आहे तो मी घासत आहे. ताईंनो, मुलांचं कसं होतं, एकदा का शाळा चालू झाल्या की मग सकाळचं पण खूप सारं गडबडीत असते. म्हणजे जेवण होतं, नाश्ता जे काही असेल ते गडबडीत. परत शाळेत गेल्यानंतर जो काही आपण डबा देईल तो थंड होतो आणि त्यानंतर मग तो डबा खायचं, परत घरी यायचं, परत घरी आलं की त्यांचा होमवर्क, क्लास, ट्युशन हे सगळं चालू होतं आणि मग आठवडाभर मग परत शाळेच्याच म्हणजे त्याच्यातच
असतं टेन्शनमध्ये. म्हणून म्हटलं आता तुझी पण अशी अजून काही चांगली शाळा चालू झालेली नाही आहे. झाली आहे त्याची शाळा, तो जातो शाळेमध्ये. पण म्हटलं जरा रविवारी म्हणजे चिकन, मटण जर असं खाल्लं तू तर बरं वाटेल आणि परत जे काही आपलं 8 दिवस स्कूल आहे तू आरामशीर म्हणजे घाई-गडबडी, धावपळी तुझं चालू असतंच. तर आज त्याला निवांतपणे मी त्याला जेवण नॉनव्हेजचं दिलं आणि त्यानंतर सगळा जो काही किचन वाटा आहे तो सगळा आवरून घेतलेला. आज रविवारी ना खूप सारी कामं मी केलेली आहेत ताईंनो. दळण होतं, दळण पण केलेलं आहे. गव्हाचं, बाजरीचं दळण त्याचबरोबर हे आजचा नॉनव्हेजचा राडा झालेला आहे आणि आज किराणा देखील आणायचा आहे. किराणासुद्धा भरलेला आहे म्हणजे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर त्याचबरोबर आज तुम्हाला सांगते हे सगळं म्हणजे राडाच असतो आपलं रोजचं नेहमीचं रुटीन जे आहे ते 12-1 वाजेपर्यंत चालूच राहतं आणि नॉनव्हेज म्हटलं की अजून आणखीनच वेळ लागतो. भांडे वगैरे सगळा पसारा सगळे म्हणजे नाही का खूप वेळ लागतो त्यामध्ये. त्याचबरोबर भाकरी करायची म्हटलं की गॅस शेगडी खूप घाण होते आणि कपडे आता मी तर हाताने कपडे धुते ना, म्हणजे हाताने कपडे धुण्यात माझं चांगला 2 तास तरी जातात. बाथरूम घासणं, कपडे धुणं, परत सुकवणं हे सगळ्या गोष्टीमध्ये आणि पुन्हा मग परत किचन ओट्यावर जे आवरणं त्यामध्ये सुद्धा आपला 1 तास जातो. घासणं, पुसणं, भांडे घासणं, फरशी पुसणं यामध्ये सुद्धा. म्हणजे असं बघा टोटल माझी दुपारपर्यंत अशातच सकाळ म्हणजे किचनमध्येच गेलेली होती. त्यानंतर 3 वाजता दळणं-बिळणं काय असेल ते आवरलं आणि सगळी कामं आवरल्यानंतर फ्रेश झाले आणि बाहेर गेले राउंड मारायला. तर पाऊस बऱ्यापैकी उघडलेला होता. तर चला म्हटलं आज जरासं झाडांची जी काही साफसफाई आहे बाहेरची ती करावी. कारण की काय होतं पाऊस आता सुरू झाला ना कंटिन्यू लागूनच राहतो. कधीतरी असा आधीमध्ये उघडतो. पण तोपर्यंत गवत खूप सारं उगवून आलेलं असतं आणि झाडं पण असतात ना, ह्या पावसाच्या दिवसात ना खूप सारे फुटतात, खूप सारी हिरवीगार दिसतात. म्हटलं अजून पाऊस म्हणजे सुरू झालाच आहे. 2-3 पाऊस आमच्याकडे खूप मोठे झाले. पण आता म्हटलं जरा आता बघा तुम्ही उघडला आहे पाऊस. रविवारी नव्हताच आमच्याकडे दिवसभर पाऊस. सकाळी म्हणजे रात्रीचा झालेला आणि आता मग काय केलेलं आहे, हे पण ह्यांना पण सुट्टी होती, घरी होतं. तर म्हटलं चला झाडांची छाटणी पण करूयात. तर म्हणजे एकदा कसं आपण घरात बसलो, की बसतं मग बाहेरचं कामच काही होत नाही आणि आज असे दिवसभर कामं कंटिन्यू केली ना, मग खूप सारे काम करू वाटतं. तर तसंच आज माझं झालेलं होतं आणि इकडे आलो मग सात्विक दादा पण होता. परत हे शेजारचे बघा चिल्लर पार्टी मुलं वगैरे असं काही काम करायला लागलं, की खूप सारी म्हणजे मुलं पण गोळा होतात, मोठे माणसं पण काय चाललंय, काय नाही असं म्हणजे असतंच. मग इकडे आता मी जास्वंदीचं झाड जे आहे ते सुद्धा पूर्ण असं कटिंग त्याला केलेलं आहे. इकडचं जे गवत आहे एक दिवशी मी काढलेलं होतं ते तुम्हाला मी दाखवलं होतं, शेअर केलेलं होतं. इकडची साफसफाई गवत वगैरे काढणं ते झालेलं होतं. पण झाडांची छाटणी जी होती ती राहिलेली होती. तर आता ही सगळी झाडांची छाटणी जी आहे ती करून घेतलेली आहे. म्हणजे कसं होतं मोकळं-मोकळं दिसतं सगळं असं. काय आलं गेलं सुद्धा दिसतं. गेल्या वर्षी तुम्हाला मी दाखवलं काय झालेलं होतं ते एकदा म्हणजे तर तसं म्हणजे परत म्हटलं होऊ नये. आता मी थायमेट वगैरे पसरणार आहे घराच्या कडेनं मोठं मीठ वगैरे टाकणार आहे. पण आज तरी बघा सगळं असं छाटणी जी आहे ती करून घेतलेली आहे. इकडच्या ज्या तुळशी आहेत ना त्यासुद्धा काढलेल्या आहेत. खूप साऱ्या मोठ्या झालेल्या आहेत आणि आता ह्या तुळशी मला वाटते गेल्या वर्षीच या पावसाळ्यात उगवलेल्या होत्या. तर आता यावर्षी त्यांना काढलेलं आहे. तर आता इथे सुद्धा खूप साऱ्या बिया पडलेल्या आहेत तुळशीच्या मंजुळा. तर आता ह्या पावसामध्ये खूप साऱ्या तुळशी उगवतील. तर आता ह्या जुन्या ज्या आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत. आणि इथं ना तुळशीची रोपंसुद्धा उगवलेलीच होती खूप सारी. तर त्यातलंच एक बघा ह्यांच्या पायामध्ये एक तुळशीचं रोप आहे. तर ते रोप मी लावणार आहे. पण कुंडीतलं जे तुळशीचं रोप आहे तुळशी वृंदावनातलं ते सुद्धा आधी काढायला घेतलेलं आहे. असं म्हणतात की स्त्रियांनी तुळशी काढू नयेत. तर म्हणून ह्या तुळशीसुद्धा काढायचा खूप म्हणजे पेंडिंग राहिलेलं होतं. खूप दिवसापासून मी म्हणत होते तुळशी काढायच्या, तुळशी काढायची. पण हे घरी नसायचे ज्यावेळेस मला काढायचं वाटायचं मनाला. तर त्यावेळेस आज यांना सुट्टी होती तर म्हटलं चला तुम्हीच काढा हे तुळशी आणि रोपही तुम्हीच लावा. स्त्रियांनी काढू नयेत. तर फक्त स्त्रियांनी त्याची पूजा, पाणी वगैरे घालावं, पण असं उपटू नये. तर म्हणून यांच्याकडून मी ती तुळस ती काढून घेतली आणि त्यांना ती लावायला सुद्धा सांगितली. तुळशीसुद्धा काढायचा खूप म्हणजे पेंडिंग राहिलेलं होतं. खूप दिवसापासून मी म्हणत होते तुळशी काढायच्या, तुळशी काढायची. पण हे घरी नसायचे ज्यावेळेस मला काढायचं वाटायचं मनाला. तर त्यावेळेस आज यांना सुट्टी होती तर म्हटलं चला तुम्हीच काढा हे तुळशी आणि रोपही तुम्हीच लावा. तर इकडे मग मी सगळी बाकीची जी काही आवराआवर आहे, खाली पडणाऱ्या फांद्या वगैरे त्या सगळ्या एका बाजूला टाकून घेतल्या. त्याचबरोबर इकडे ना तणनाशकसुद्धा आता मारायचं आहे. हे सगळं साफसफाई आता करावीच लागते ताई. आजूबाजूला घरं दोन्हीही बाजूला घरं नाही आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूची साफसफाई मला करावी लागते. का तर आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या संरक्षणासाठी. तर असं आपलं पार्किंग पण काय झालेलं आहे, खाली गेलेलं आहे. रस्ता आहे तो भरत-भरत असा वरती आलेला आहे आणि आपलं घर जे आहे ते असं खाली-खाली चाललेलं आहे. कारण की आपण ज्यावेळेस घर बांधलं त्यावेळेस हा रस्ता जो होता ना तो खूप खाली होता आणि म्हणजे खूप लवकर आपण घर बांधलेलं आहे. इथे असं जास्त वस्त्या नव्हत्या किंवा इथे जास्त असं
घरं नव्हती, इतकी सुधारणासुद्धा झालेली नव्हती. त्याआधी आपलं हे घर झालेलं होतं. तर त्यानंतर मग एवढी मोठी घरं, इतकी मोठी अशी डेव्हलपमेंट झालेली आहे. तर असं चला हा काळ म्हणजे घर बांधलेल्याचा काळ जवळपास 7-8 वर्षाचा झाला असेल. कलर वगैरे घराला द्यायला आलेला आहे. पण बघू केव्हा तरी असं देणार आहे. पण आता हे चाललेलं आहे बघा असं रुटीन. तर तरी ते तुम्हाला जे बाबा दिसतात ना उभा राहिलेले, तर ते बाबा ना माझ्याकडे येतात नेहमी. आधी पहिले नुसते मागायला यायचे. मंगळवार, शुक्रवार असेल ना, तर त्यावेळेस मागायला यायचे. मग मी त्यांना तांदूळ किंवा ₹5 असं द्यायचे. त्याचबरोबर पाया वगैरे पडायचे. कधी त्यांना पाणी हवं असेल, पाणी द्यायचे. तर असं फक्त इथपर्यंत. मग ते नेहमी येणारे झालं ना ते सतत आणि मग कुठेतरी मग थोडा वेळ बसा असं म्हणत किंवा जास्त बोलत, गप्पा मारत ते जास्त जवळीक असं वाटायला लागलं. आणि आता ते हल्ली म्हणतात ना शेजारचं म्हणजे किंवा असं खूप जवळचं झाल्यासारखं झालेलं आहे. ते नेहमी येतात माझ्याकडं, "हे असं कर, ते तसं कर, बाहेर खूप गवत आलेलं आहे. हे तुळशीची पूजा करतेस ना तू, खूप भारी म्हणजे करतेस." किंवा म्हणजे असं मला सांगत असतात, "जास्वंदी झाड खूप वाढलंय, त्याला बांधून घे किंवा त्याचे कटिंग कर." मग ते येतात सकाळचं वगैरे आले तर मग मी त्यांना चहा वगैरे देत असते. आता हे हे बाबासुद्धा माझ्याकडे म्हणजे येतात, तर ते झालं 2 वर्ष झालं. तर त्यांचं म्हणजे माझी आणि त्यांची ओळख आहे. तर ते मला असं मुलगी मानतात. तर असं कधी त्यांना असं करमलं नाही किंवा असं ते दिवसभर मागतात. म्हणजे मला असं ते माझ्या लक्षात आलं, की ते दिवसभर सगळीकडे घरोघरी असे मागत असतात आणि इथेच आपल्याच कॉलनीत ते राहतात. तर मग ते असं त्यांना कधी कंटाळा वगैरे आला, तरी ते माझ्याकडे थोडा वेळ पार्किंगमध्ये बसतात 10-15 मिनिटं. मग असं तर झालेलं आहे ताईंनो. त्यामुळे ते बराच वेळ माझ्याबरोबर इथं आमच्याबरोबर गप्पा मारत बसलेले होते. तर एक म्हणतात ना रिलेशन जुळलं जातं किंवा ते म्हणतात, "बाय काय चाललेलं आहे?" मग या पद्धतीने म्हणजे ते मला मुलगी समजतात. मुलांना पण मग असं म्हणजे प्रेम देणं म्हणतात ना, तर तसं त्या पद्धतीने बोलतात वगैरे. "अभ्यास करत जावा रे, म्हणजे जास्त खेळत जाऊ नका रे, मस्ती करत जाऊ नका रे," असं या पद्धतीनं. तर असं एक वडीलधारे माणसं आहेत, वयस्कर आहेत. तर येतात जातात. आम्ही पण त्यांच्याशी बोलतो आणि वयस्कर माणसांना काय असतं, फक्त थोडासा वेळ देणं आणि थोडंसं बोलणं. थोडंसं जरी त्यांना बोललं, तरी त्यांना खूप भारी वाटतं. तर असं ताईंनो, ते तिथं उभा होते बराच वेळ म्हणून मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. इकडे आता ना, जो काही खाली पडलेला कचरा वगैरे होता, तो सगळा वेचून घेतला. परत इथली जी काही साफसफाई आहे ती सुद्धा करून घेतली. म्हणजे मोठी-मोठी दगडं जी होती ना, ती सुद्धा बाजूला केली. आता इथे जरा वेगळा असा प्लॅन म्हणजे माझ्या डोक्यात आहे. तर बघू आता तो सक्सेस होतोय का? म्हटलं जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने काहीतरी इथं डिझाईन करावी. तर बघूया आता काय सुचतंय नवीन-नवीन. आणि तुळशी वृंदावन जे आहे ते सुद्धा थोडंसं उंच करायचं आहे. बघूया आता पुढे कसं होतंय काय नाही. तर ही जी सगळी कामं होती ती 5 वाजेपर्यंत आवरलेली होती. 5चा चहा घेतला आणि त्यानंतर बाहेर पडलेलो होतो किराणा आणायला. तर किराणा वगैरे घेऊन आलेली आहे. आता काय-काय किराणा आणलेला आहे तो तुम्हाला मी सांगत देखील होती आणि दाखवत पण होती. पण आता इथे मी स्पीड केलेला आहे व्हिडिओ, कारण की खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ, तर त्यासाठी. तूप आणलेलं आहे, शेवयाची खीरचं पॅकेट आणलेलं आहे. परत बिस्किट, आपलं लसूण अद्रक पेस्ट, हार्पिक, परत विम लिक्विड, जे आपला टोटली मंथली किराणा आहे तोच आणलेला आहे. चहा पावडर मी रेड लेबल वापरते, विलायची आणलेली आहे. त्याचबरोबर आणलेलं आहे जे चेहऱ्याला मी स्क्रब वगैरे करते, एव्हरेजचं वापरते स्क्रब आणि पुलअप मास्क, ते आणलेलं आहे. रवा 1 किलो आणलेला आहे, पोहे 1 किलो आणलेला आहेत. त्याचबरोबर हे काय तुम्हाला दाखवते मी, संतूर हँडवॉश आणलेलं आहे. तर ते मला बाय वन गेट वन भेटलं. ₹50 एक बॉटल भेटलेली आहे. तर ते असं भेटलेलं आहे ताईंनो. त्यानंतर इकडे मी साबण दाखवते. संतूरचाच साबण आणलेला, त्याच्यावरती पेन भेटलेला आहे फ्री. इकडे ही खूप भली मोठी लिस्ट. तर इकडे ना माझ्याकडे डी-मार्ट वगैरे काही नाही. डी-मार्ट असतं ना, तर याच्यापेक्षा जास्त किराणा भरला असता किंवा गेला असता. तर फक्त असं डी-मार्टसारखाच एक छोटासा मॉल आहे आमच्या गावामध्ये. तर त्याच मॉलमधून मी किराणा भरत असते. तर चला, इकडे आता सगळं किराणाचे साहित्य आहे ते काढून घेतलेलं आहे. पाणीपुरीचं साहित्य आणलेलं आहे. लेकाला खायची आहे पाणीपुरी, तर पाणीपुरी साहित्य शेव वगैरे आणलेली आहे. त्याचबरोबर फक्त तिखट चटणी नाही भेटली आम्हाला तिथे. तर त्यामुळे बघू आता ऑदर दुकानातून दुसऱ्या दुकानातून आणावी लागेल. ते छोटंसंच एक मॉल आहे, जास्त असं मोठं नाही आहे ना तिथे. मग थोडाफार भरलेला किराणा जो असतो ना, तो 10 तारखेपर्यंत संपून जातो. तर बदाम पण भेटले नाही आहेत आणि तिखट चटणी जी आहे तीसुद्धा भेटलेली नाही आहे मला. तर आज किराणा भरायला दादा सोबत आलेला ना, त्याच्यामुळे दादाच्या पसंतीने बऱ्याच साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्याला त्याचा खाऊ कुरकुरे वगैरे घेतलेले आहेत आणि त्याला बिस्किटचा पुडा पार्लेचा जरा 20-25 वाला घे म्हटलं, मोठा असा ₹25 चा. तर त्याने तो बारीक-बारीक ₹10-10 टाकलेले आहेत. मला सकाळ-सकाळ पार्ले बिस्किट लागतं चहाबरोबर खायला. तर असो. इकडे आता गूळ आणलेला आहे. तुम्हाला गूळ दाखवते ताईंनो.
तर माझ्याकडे ना मुलांना गूळ शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात किंवा मी देत असते त्यांना करून, तर त्यासाठी अर्धा किलो गूळ आणि शेंगदाणेसुद्धा एक्स्ट्राचे मग भरत असते. त्याचबरोबर आता तुम्हाला दाखवत आहे खोबरं. तर खोबरं गेले 2 महिने झालं मी विकत आणत आहे. माहेरून गावाकडून आणताना म्हणजे आणायचं विसरलेले आहे खोबरं. तर आता मला आता हे दिवाळीपर्यंत असं खोबरं विकत आणावं लागणार आहे. त्याचबरोबर बघा इकडे कडधान्य, डाळी वगैरे भरलेले आहेत या महिन्यामध्ये. मसूर डाळ फक्त मी कधीही आजपर्यंत आम्ही आणत नाही, म्हणजे आणलेली नव्हती. तर आज पहिल्यांदा मी मसूर डाळ आणलेली आहे. तर लागणार होती एखादी रेसिपी म्हटलं शेअर वगैरे करायची आहे तुमच्याशी, तर ती मसूर डाळ मला लागायची आहे, तर त्यासाठी आणलेली आहे. तर सोयाबीनचे पॅकेट आणलेले आहेत. जे लूजवालं सोयाबीन असतं ना ते नाही आणलेलं, जे पॅकेटमध्ये भेटतं कुरकुऱ्या टाईपचं पॅकेट असतं बघा, तर ते न्यूट्रिनचं का काहीतरी ते आणलेलं आहे. आणि सफोला असं बघा भेटतं, तर ते सोयाबीन आणलेलं आहे. त्याची भाजी किंवा बिर्याणी, सोया बिर्याणी खूप छान होते, तर ते त्यासाठी ते आणलेलं आहे. इकडे विलायची, जिरे, मोहरी, खडे मसाले काही आणलेले आहेत. लवंग, काळी मिरी, दालचिनी जे घरात होतं ते नाही आणलेले, असं 2-3 पॅकेट ते आणलेले आहेत. त्याचबरोबर अंबारी मिरची पावडर ही मला खूप आवडते, त्याने ना भाजीला रंग खूप छान मस्त येतो, तर्रीदार भाजी दिसते. तर ती मोठं पॅकेट आणलेलं आहे, ते 2 महिने मला आरामशीर जातं. तर इकडे तुम्हाला मी धूप दाखवत आहे. अगरबत्ती देवापाशी ठेवून दिलेली होती, देवाबत्ती झालेली आहे. तर धूप मात्र राहिलेलं होतं. धूप जातं मला 1-2 दीड 1 महिन्याच्या वरती जातं, दीड महिन्याच्या आसपास जातं. तर अगरबत्ती मात्र खूप लागते. सकाळी 2, संध्याकाळी 2-3 असं म्हणजे 4-4 लागतात अगरबत्त्या, तर त्यामुळे खूप लागतात. तर साखर 3 किलो आणलेली आहे या महिन्यात. आता 10 तारीख आहे. पुढच्या 10 तारखेपर्यंत 3 किलो साखर जाईल आरामशीर. तर मे महिन्यामध्ये मात्र मला 10 किलो साखर आरामशीर गेलेली आहे. कारण की मँगो ज्यूस, सरबत, ते चहा हे खूप सारं होत होतं मे महिन्यामध्ये. त्याच्यामुळे खूप मला साखर 10 किलोच्या आसपास लागलेली होती. तेच सांगत आहे बघा ताईनं मी आता इथे व्हिडिओमध्ये. तर ह्यावेळेस ना लायझॉलची जी बॉटल दिसते तुम्हाला तीसुद्धा मी मोठी आणलेली होती. आणि म्हणजे छोटी नव्हतीच तिथे, मग मोठीच आणली. म्हणजे छोटी हार्पिक आणि छोटं लायझॉल आणले की 1 महिना पुरतं. मग पुढच्या महिन्यात किराणा भरला जातो. मंथली किराणा भरते, त्यामुळे याच्यात ना निवडायचं किंवा साफसफाई करून ठेवायचं तसलं काही मला पडत नाही. म्हणजे संपून जातो तो किराणा खराब होण्या अगोदर. तर त्या पद्धतीने मी भरत असते. इथं तुम्हाला एक मसाला पॅकेट दाखवते. तर तो यांना मी अंड्याची भाजी बनवते ना, तर त्या अंड्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी अंडा करी मसाला आणलेला आहे. तर आज बनवलेली सकाळी, तर त्यामध्ये ते मसाला नव्हता, तर हे म्हटले मसाला नाही टाकला का वगैरे, तर त्यासाठी तो आत्ता आणलेला आहे बघा. एवढाच किराणा जो दिसतोय तुम्हाला तेवढा भरलेला आहे. हिंग वगैरे संपलेलं, हिंगाचे डबे आणलेले आहे, जिरे मोहरी आणलेले आहे. बऱ्यापैकी किराणा ह्या महिन्यामध्ये संपलेलाच होता, कारण की असंच चाललं होतं वरचेवर आणणं, असंच चालू होतं. तर आता बघा पूर्ण असा आज मला साहेबांनी किराणा भरून दिलेला आहे. तर चला आता हे दादाच्या मदतीने मी सगळा किराणा ठेवून देणार आहे, त्याची मदत घेणार आहे. रिन साबण मी 10 आणलेले आहेत, मला 10 रिन साबण लागतात. तर इथे मी आवळा कँडी खात आहे ताईंनो. तर चला व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड. तर बाय सर्वांना. आणि हा ताईंनो व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करून जावा. तुमची एक लाईक जी आहे ती सगळ्यात भारी आहे, कारण तुम्ही जो व्हिडिओ पाहता आणि लाईक जर नाही केला तर पुढे तो व्हिडिओ पास होत नाही किंवा पुढे यूट्यूब रिकमेंडेड व्हिडिओ करत नाही, तिथेच तो थांबतो. त्यामुळे प्लीज जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा. तर बाय सर्वांना, पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी.